आज आपण जरा हटके अळूच्या पानांच्या वड्या बनवलेल्या आहेत, इथे चौकोनी आकाराच्या, आणि त्याचबरोबर अळूच्या पानांची भाजी बनवलेली आहे आपण। अळूच्या पानांच्या वळकुट्या तयार करून त्या उकळत्या पाण्यात आपण शिजवून घेणार आहोत। कशा पद्धतीने बनवली ही भाजी आणि अळूच्या वड्या, चला बघूयात आजची आपली रेसिपी, अळूच्या पानांच्या खमंग वड्या आणि भाजी। तर इथे मी घेतलेले आहे बेसन पीठ, ज्यामध्ये मी तीळ ॲड केलेलं आहे, पांढरं तीळ मी घेतलेलं आहे। त्यानंतर मी इथे लाल मिरची आणि लसणाचं वाटण तयार केलं आहे, ज्यामध्ये मी जिरं देखील घातलेलं आहे। ते वाटण तयार करून यामध्ये घातलेलं आहे। मीठ आणि हळद घालायचे आहे। आता यामध्ये मी पीठ घातलेलं आहे, 1 चमचा हे बाजरीचं पीठ आहे आणि 2 चमचे तांदळाचं पीठ आहे। त्यानंतर एक अख्खा लिंबू यामध्ये पिळून घ्यायचा आहे आपल्याला, आणि आपल्याला हे पाणी घालून छान याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। तर घट्टसरच बॅटर तयार करायचं आहे आपल्याला, कारण अळूच्या पानाच्या वड्या बनवायच्या आहेत आपल्याला, तर या पद्धतीने कन्सिस्टन्सी हवी। तर मी हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे। अळूची पानं मी इथे स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि त्याची मागची जी देठं आहेत ती काढून घेतलेली आहेत। तर सुरीने मी ही देठं छान काढून घेतलेली आहेत आणि आता आपल्याला पाटावरती ही पानं ठेवून आपल्याला वड्या तयार करून घ्यायच्या आहेत। तर बघा इथे हे जे बॅटर तयार केले ते जरा अर्धा मिनिट आपल्याला फेटून घ्यायचं आहे, छान मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला या पानावरती हे बॅटर तयार केलेलं जे आहे ते लावून घ्यायचं आहे। तर बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी इथे आधी एका पानाला लावून घेतले, दुसरं पान जे मी घेतलेलं आहे ते उलट बाजूने ठेवलेलं आहे, म्हणजे टोकाची बाजू आता वरच्या साईडने ठेवलेली आहे। आणि याला देखील पीठ आपलं जे बॅटर आहे ते लावून घ्यायचं आहे। आणि चौकोनी वड्या करते मी, त्यामुळे आपल्याला याला चौकोनी आकार येण्यासाठी दोन्ही साईडच्या कडा आधी फोल्ड करून घ्यायच्या आहेत या पद्धतीने, आणि त्यानंतर खालची आणि वरची ती देखील बाजू आपल्याला फोल्ड करून त्याला बॅटर लावायचं आहे आणि या पद्धतीने चौकोनी आकार आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। तर अशाच पद्धतीने लेयर आपल्याला बनवायचे आहेत आधी, आणि ते लेयर आपल्याला एकावर एक ठेवून त्या पद्धतीने ह्या वड्या आपल्याला तयार करायच्या आहेत। तर इथे बघा आता मी दुसरी बॅचसुद्धा बनवत आहे। पहिलं आपलं बनवून झालेलं आहे, हे दुसऱ्यांदा बनवलेलं आहे, ते देखील यावरती ठेवून द्यायचं आहे। असं 4 वेळा मी बनवलं आहे आणि 4 लेयर आपल्याला हे तयार करून घ्यायचे आहेत। तर मी हे असेच हे 4ही लेयर आपल्याला एकावर एक ठेवून घ्यायचे आहेत, आणि त्याला साईडने देखील जर कुठे वाटत असेल की पीठ लावायचं राहिले तर त्या पद्धतीने आपण याला बंद करू शकतो, म्हणजे पीठ लावून। तर साईडला बघा आता स्टीमरमध्ये मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे, जी माझी कढई होती मोठी ती पाणी उकळायला ठेवलेलं आहे, आणि या प्लेटवरती आपल्याला हे ठेवून घ्यायचं आहे। आणि जवळजवळ 15 ते 20 मिनटं आपल्याला ह्या वड्या छान वाफ देऊन घ्यायच्या आहेत। तर मी इथे उकडायला ठेवलेल्या आहेत, झाकण ठेवून द्यायचे 15-20 मिनटासाठी। मीडियम गॅसची फ्लेम मी केलेली आहे, आणि या वड्या आपल्या साईडला होत आहेत। तोवरती आता आपल्याला भाजीची तयार करायची आहे। तर इथे बघा आपलं जे बॅटर शिल्लक आहे तेच बॅटर घ्यायचं आहे। अळूच्या पानाला जसं पहिलं आपल्याला बॅटर आपण लावून घेतलं त्याच पद्धतीने 2 पानांवरती हे बॅटर लावायचं आहे। त्यानंतर आपण अळूच्या वळकुट्या जसं बनवतो त्या पद्धतीनेच वळकुटे आपल्याला इथे तयार करायचे आहे। साईडला फोल्ड करून वरच्या साईडने फोल्ड करत करत आपल्याला रोल तयार करायचा आहे, आणि या पद्धतीने मी इथे बारीक साईजच्या वड्या तयार करून घेतलेल्या आहेत। तर तोवर आपल्या इकडे ज्या चौकोनी आपल्या वड्या आपण करून घेतल्या त्या देखील तयार झालेल्या आहेत। थंड होऊ द्यायच्यात आता यांना आपल्याला। त्यानंतर थंड झाल्यानंतर हे आपल्याला कापून घ्यायचे आहेत। तर मी चौकोनी आकारामध्ये या पद्धतीने कापून घेतलेल्या आहेत। तळायच्या असेल तुम्हाला या वड्या तळू शकता, पण मी इथे कमी तेलामध्ये शॅलो फ्राय केलेल्या आहेत या वड्या। तशा केल्या तरीसुद्धा खूप छान खमंग होतात, तळल्या तरीसुद्धा चालतील, पण तळल्यानंतर त्याचे एक एक लेयर सेपरेट होतील आणि ते देखील खुसखुशीत होतील मस्त। पण मी इथे शॅलो फ्राय केलेले आहेत। तर हे बघा किती छान लेयर दिसत आहेत आपल्या वडीचे। तर अशा पद्धतीने ह्या वड्या मी तयार केलेल्या आहेत। आता तेल मी थोडंसं तापायला ठेवलेलं होतं, त्यामध्ये आपल्याला एक एक करून ही वडी सोडायची आहे, आणि मध्ये मध्ये आलटून पालटून सर्व बाजूंनी छानपैकी ह्या वड्या आपल्या खमंग अशा भाजून घ्यायच्या आहेत। अशाच ह्या आपल्या खुसखुशीत वड्या तयार झालेल्या आहेत। मस्त आतमध्ये थोड्याशा सॉफ्ट, बाहेरून क्रंची आणि क्रिस्पी लागतात ह्या वड्या, नक्की ट्राय करून बघा। आता आपली भाजी आपल्याला तयार करायला ठेवायची आहे। तर बघा इथे मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे, त्या उकळत्या पाण्यात आपल्याला ह्या वड्या सोडायच्या आहेत। लक्षात ठेवा पाणी आपल्याला उकळतच पाहिजे। उकळत्या पाण्यात एक एक करून आपल्याला ही वडी सोडायची आहे, आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये तेल घालायचं आहे। मी इथे 2 पळी तेल घातलेलं आहे,
आणि त्यानंतर आपल्याला हे असंच 10 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. झाकण ठेवल्यानंतर उतू जाईल ते पाणी जे वरती फेस येतो, त्यामुळं आपल्याला हे ओपनच ठेवून या पद्धतीने शिजवून घ्यायचं आहे. 10 मिनटानंतर ह्या वड्या देखील मी इथे पलटी केलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता खालची बाजू शिजल्यानंतर पलटी केल्यानंतर जी वरची बाजू आहे ती खाली जाईल आणि ती देखील आपल्याला 7 ते 8 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. तर शिजेपर्यंत बघा आपलं पाणी देखील आटत येतं, कमी होतं पूर्णपणे. त्यानंतर ह्या वड्या आपल्याला असंच चमच्याच्या साहाय्याने किंवा तुमच्या हातात जो काही चमचा कलथा असेल त्या पद्धतीने तोडून घ्यायच्या आहेत आणि जे थोडं पाणी राहिले त्या पाण्यामध्येच ह्या मस्त मुरून जातील आणि मस्त शिजून निघतील. तर तेल घातल्यामुळे तळाला देखील जास्त चिटकत नाही. जाड जे काही असेल तुमचं भांडं ज्यामध्ये तुम्ही वड्यांची भाजी बनवताय ते भांडं तुमचं जाड असावं. आणि त्यानंतर बघा आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. वरून परत एकदा एक पळी मी तेल घातलेलं आहे आणि इथे तुम्ही मीठ किंवा तिखट ॲडजस्ट करू शकता. मी इथे लाल तिखट 1 चमचा परत घातलेला आहे तिखट होण्यासाठी आणखी, आणि त्याचबरोबर मीठ देखील मी थोडंसं इथे घातलेलं आहे. तर हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर छान चविष्ट आपली ही अळूच्या पानांची भाजी तयार होते. नक्की रेसिपी ट्राय करून बघा. दोन्ही पद्धतीने तुम्ही अळूच्या पानांची भाजी आणि वड्या तयार करून बघा, नक्की आवडेल. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.